नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात कॅबिनेट बैठक होणार आहे। या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची अशी बैठक एका खेडेगावात होणार आहे। दरवेळी मुंबई येथे होणारी बैठक यावेळी चोंडी तालुका जामखेड या ठिकाणी होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ही बैठक आयोजित केली आहे। यंदा अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती आहे आणि या निमित्त ही बैठक चोंडी तालुका जामखेड येथे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। अभिमान वाटावा असा हा ऐतिहासिक असा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। राज्याच्या इतिहासात एखाद्या गावात कॅबिनेट बैठक होणारी ही पहिलीच वेळ आहे। चोंडी तालुका जामखेड येथे ही बैठक होणार आहे 29 एप्रिल 2025 रोजी। यावेळी 36 मंत्री व 6 राज्यमंत्री या सर्वसामान्य खेड्यात उपस्थित राहणार आहेत। राज्यातला राजमाता अहिल्यादेवी होळकर या मराठा साम्राज्यातील एक प्रसिद्ध होत्या। त्या होळकर घराण्याच्या माळवा राज्याच्या राज्यकर्त्या होत्या। त्यांनी आपल्या कार्यक्षमतेने आणि दूरदृष्टीने राज्य समृद्ध केले। त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी झाला। पतीच्या निधनानंतर होळकर राज्याचे कार्यभार स्वतः सांभाळले, आपल्या राज्याला एक मजबूत राज्य बनवले। तसेच प्रजेची त्यांनी मनापासून सेवा केली, सामाजिक कार्य केले, रस्ते बांधले, विहिरी बांधले, बंधारे बांधले, मंदिरे बांधली, धार्मिक स्थळांचे जीर्णोद्धार केले। अहिल्यादेवी होळकर एक शूर लढवय्या आणि एक चांगल्या रणनीती तज्ज्ञ होत्या। त्यांनी सैन्यांची योग्य व्यवस्था केली आणि शत्रूंवर विजय मिळवला। ज्यावेळी जगातील महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम लिहिले जाईल। अशा या महान राजमातेचा जन्म चोंडी तालुका जामखेड या ठिकाणी झाला आणि त्याचेच औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला की यावेळी 300 राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीचं औचित्य साधून या आठवड्यातली जी कॅबिनेट बैठक असते, मंत्रिमंडळ बैठक असते, ती चोंडी या छोट्याशा खेडेगावात घ्यावी असा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। आणि 29 एप्रिलला ही बैठक चोंडी तालुका जामखेड या ठिकाणी पार पाडणार आहे।